लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सीमा तपासणी नाका चालू करण्यात आला असून सोलापूर-विजापूर महामार्गावर असलेल्या चौथरा-विजापूर नाका व टाकळी-सादेपूर आणि भंडारकवठे आदी गावात जोरदार वाहनांची तपासणी करत आहेत. पण सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला असून घरातून बाहेर पडताना नाकेनऊ येत आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून सोलापूर शहरासह जिल्ह्यात 42 ते 45 अंश तापमान वाढत असून नागरिकांनी सकाळी अंघोळ करायला पाणी सुद्धा उन्हात तापवून घेत आहेत. या उन्हाचा चटका वाढलेला असून उष्माघाताने नाहक बळी पडत आहे. त्यातच सध्या लोकसभा निवडणूक लागली असून चौथरा-विजापूर नाका, सोलापूर-विजापूर महामार्गावर टाकळी-सादेपूर आणि भंडारकवठे या चारही प्रमुख ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. अक्षरशः पोलीस कर्मचाऱ्यांसह महसूलचे कर्मचारी होरपळून निघून जात आहेत. आज दुपारी 1च्या सुमारास घेतलेली उन्हात तपासणी करताना जुना विजापूर नाका आणि आता सध्याचे चौथरा-विजापूर नाका, सोलापूर-विजापूर महामार्गावर असलेल्या नाक्यावर तपासणी करताना पथक प्रमुख PS जाधव, पथक प्रमुख DS साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल VG पवार, पोलीस कॉन्स्टेबल SD पाटील, पोलीस कॉन्स्टेबल SM जोडमोटे, छायाचित्रकार गंगाराम बंडगर आदींनी भर उन्हात उभे राहून सेवा बजावली. विशेषतः हे फक्त सोलापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न नाही. जिथे जिथे निवडणूक लागलेली आहे त्या भागातील पोलिसांसह महसूल कर्मचाऱ्यांची उन्हामुळे जिथे निवडणूक लागलेली आहे त्या भागातील पोलिसांसह महसूल कर्मचारीही उन्हामुळे आजारी पडत आहेत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.